तर मंडळी, आजपासून 30 वर्षापूर्वी एक बातमी आली की गणपती दूध पित आहेत. ही बातमी आगीसारखी पसरली. देशभरातील मंदिरांमध्ये गणपतीला दूध पाजण्यासाठी लोकांची गर्दी झाली. लोक ग्लासात दूध घेऊन उशीरपर्यंत मंदिरात लाईनमध्ये उभे होते. टीव्हीवरती न्यूज आली. लोकसभेमध्ये विपक्ष नेता अटल बिहारी वाजपेयी सुद्धा गणपतीला दूध पाजताना पाहिले गेले. 21 सप्टेंबर 1995 गणेश चतुर्थीच्या पवित्र दिवशी बातमी पसरली की गणपतीची मूर्ती दूध पित आहे. बघता बघता मंदिरांमध्ये गर्दी झाली. न्यूज चॅनलवर अटल बिहारी वाजपेयीच्या बरोबर अन्य नेते सुद्धा गणपतीला दूध पाजताना दिसले. यानंतर लोकांनी एक दुसऱ्याला फोन करून याची सूचना दिली. ज्याला जेव्हा माहिती मिळाली, लोक गणेश मंदिरात पोहोचले. एकामागून एक लोक दूध पाजत राहिले आणि गणपतीची मूर्ती अशीच दूध पित राहिली. यानंतर वेळोवेळी दुसऱ्या देवी देवता सुद्धा दूध पित आहेत ही बातमी येत राहिली. यावेळेसच अशी बातमी आली की घरामधील सुद्धा गणपती मूर्ती दूध पित आहेत. लोक चमच्याने घरामध्ये गणेश मूर्तीला दूध पाजत राहिले आणि मूर्ती दूध पित राहिली. न्यूज चॅनल आणि वृत्तपत्रांनी प्रामुख्याने प्रकाशित केली ही घटना. 21 सप्टेंबर 1995ची होती ही गोष्ट. 22 सप्टेंबर 1995ला दुसऱ्या देशात सुद्धा ही बातमी पसरली. दुसऱ्या देशात राहणारे भारतीयांनी सुद्धा गणेश मूर्तीला दूध पाजून पाहिले. तिथेही गणपती दूध पिले. आता आपण जाणून घेऊ या घटनेमागील रहस्य. का आणि कसे सुरू झाले गणपतीला दूध पाजणे? अमेरिकेच्या हिंदुझम टुडे मॅगझिनमध्ये छापलेल्या बातमीमध्ये गणपती दूध पिण्याच्या मागची कहाणी सांगितली. मॅगझिनच्या अनुसार हे सर्व 21 सप्टेंबर 1995ला दिल्लीमध्ये सुरू झाले. एक गृहस्थांना स्वप्नामध्ये गणपती दृष्टीत पडले. गणपतींनी दूध पिण्याची इच्छा सांगितली. जेव्हा या व्यक्तीला सकाळी जाग आली तेव्हा तो व्यक्ती जवळच्या मंदिरात गेला आणि पुजाऱ्याला गणपतीला दूध पाजण्याची हकीकत सांगितली. स्वप्नाची जेव्हा त्याने गणेश मूर्तीला दूध पाजले तेव्हा जे काही दोघांनी पाहिले ते अविश्वसनीय होते. गणपतीच्या मूर्तीने बघता बघता सर्व दूध पिले. वैज्ञानिकांनी संशोधन करून सांगितले ही एक सायकोमेकॅनिक रिॲक्शन किंवा मास हायपोनिसिस नाव दिले. दुपारपर्यंत ही बातमी भारताबाहेर पसरली होती. युनायटेड किंगडम, USA, कॅनडा, नेपाळसह बऱ्याच देशातील हिंदू मंदिरांमध्ये यशस्वीरित्या गणपती मूर्ती दूध पिताना पाहिले. आणि विश्व हिंदू परिषद ही एक भारतीय हिंदू राष्ट्रवादी संघटना जी हिंदूंना सामाजिक सेवा प्रदान करते, भारत आणि अन्य राष्ट्रांमध्ये यांनी घोषणा केली की चमत्कार होत आहे. संयुक्त राज्यामध्ये या घटनेला हिंदू मंदिर सोसायटी ऑफ नॉर्थ अमेरिकेमध्ये पाहिले गेले. प्रमुख मंदिरांच्या आसपासच्या परिसरात चमत्काराचा महत्त्वपूर्ण प्रभाव पडला. नवी दिल्लीमध्ये वाहनांना अथवा पायी चालत लोक रात्री उशिरापर्यंत दिसत होते. महत्त्वपूर्ण या 2 समुदायांचे परिसरामध्ये बऱ्याचशा दुकानांमध्ये दूध विक्रीमध्ये प्रचंड वाढ झाली. इंग्लंडमधील एका स्टोअरमध्ये 35,000 पेक्षा जास्त लिटर दुधाची विक्री झाली आणि नवी दिल्लीमध्ये दुधाची विक्री 30% पेक्षा जास्त वाढली. कित्येक छोट्या मंदिरात गर्दीला कमी करण्यासाठी संघर्ष करावा लागला आणि 1 मैलापेक्षा अधिक लाईन पोचल्यावर त्या रांगा छोट्या छोट्या गल्लींमध्ये पसरल्या गेल्या. मुंबईमध्ये केबल टेलिव्हिजन चॅनलवर मंदिराच्या दृश्यांना लाईव्ह दाखवण्यास सुरुवात केली. जसे की लोकप्रिय सिद्धिविनायक मंदिरने आपले दरवाजे बंद करण्याचा फैसला केला. याच्यामध्ये एक मोठी सूचना होती की गणेश मूर्ती दूध पित आहे. ही एक 1995ची चमत्कारिक घटना होती असे सांगितले जाते की या चमत्कार 20 ते 25 ऑगस्ट 2006ला लगभग अशाच प्रकारे झाला होता. परंतु सुरुवातीच्या रिपोर्टवरून वाटते की फक्त गणपती, शंकर, दुर्गामाता यांच्या मूर्त्याच दूध पित होत्या. पहिला रिपोर्ट 20 ऑगस्ट संध्याकाळी उत्तर प्रदेशमधील बरेली शहरामध्ये झाला, जिथून हा मेसेज पूर्ण भारतामध्ये पसरला. परंतु यावेळेस बहुतेक लोक विश्वास करत नव्हते. परंतु वैज्ञानिकांच्या मते ही घटना सायकोमेकॅनिक रिॲक्शनमुळे झाली असावी. तर मंडळी, तुम्ही त्यावेळेस कुठे होता?
साधारण आता रनिंग वय ज्यांचे 40 आहे त्यांना ही घटना आठवत असेल तर कमेंट मग करून सांगा की तुम्ही त्यावेळेस कुठे होता, हा अनुभव तुम्ही घेतला का, हे कमेंटमध्ये तुम्ही मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. धन्यवाद.